नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण उन्हाळी वाळवणातील आणखी एक प्रकार करणार आहोत, ते म्हणजे तांदळाचे पापड. अगदी 3 दिवस तांदूळ न भिजवता किंवा पातेलं खिशी घेताना खूप खाली न लागता एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे, कमी त्रासात असे हे तांदळाचे पापड आणि फुलतात कसे बघू शकता तुम्ही. तेलात टाकल्याबरोबर दुप्पट तिप्पट फुलणारे पापड एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. खायला एकदम खुसखुशीत आणि टेस्टी होतात हे पापड, मस्त असे कुरकुरीत. आणि हे पापड करण्यासाठी मी तांदूळ अजिबात 3 दिवस भिजवलेला नाही, डायरेक्ट दळून आणलेला आहे धुवून. तर असे हे सोप्या पद्धतीने आज आपण पापड बघणार आहोत, एकदम झटपट होणारी अशी रेसिपी. चला बघूया. त्यासाठी इथं मी 1 डब्बा तांदळाचं पीठ घेतले आणि हे तांदूळ मी फक्त धुतले आणि सावलीमध्ये सुकवले. याला उन्हात वाळवायचं नाही. आणि धुवून सुकवले आणि दळून आणले गिरणीमधून आणि पीठ चाळून घेतलं. त्याच्यामध्ये एखादा दाणा येऊ शकतो तांदळाचा किंवा दुसऱ्या धान्याचा गिरणीमधून, त्यामुळे चाळून घ्यायचं. आणि चाळून घेतलेलं पीठ हे 1 डब्बा घेतला आहे कुकरचा, हलक्या हाताने दाबून घेतला आहे. पाणी मोजण्यासाठी आपल्याला सोपं पडेल. वजनी जर बघितलं तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त पीठ असेल हे. आता याच डब्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. ज्या डब्याने आपण 1 डब्बा पीठ घेतले त्या डब्याने आपल्याला 1.25 डब्बा पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 डब्बा गच्च भरून आणि पाव डब्बावरती एवढं पाणी घ्यायचं आहे. एकदम योग्य प्रमाणे आहे, अजिबात कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही. हा गच्च भरून 1 डब्बा घेतला आणि आता दुसरा पाव डब्बा घेऊ. तर हा पाव डब्बा घेतला आहे. एवढं प्रमाण एकदम बरोबर होतं. आता आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे गॅसवर. आता पातेलं गॅसवर ठेवले. गॅस कमी करून घेतला थोडासा. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. अगोदर आपण पाण्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. बघू शकता इथे पोहे खाण्याचा 1 चमचा टाकून घेतला आहे आणि आणखी थोडंसं म्हणजे 1.25 चमचा, 1 आणि पाव असं मीठ टाकलं याच्यामध्ये. आणि याच प्रमाणात आपल्याला पापड खार पण घालायचं आहे. पापड खार घेताना असं 1 चमचा सपाट भरून घेतला आहे आणि 1 पाव चमचा घ्यायचा आहे. हे एकदम योग्य प्रमाण होतं. अजिबात आळणी खारट काहीच होत नाहीत पापड. आणि पापड खार खूप जास्त पण नाही घालायचा. पांढरे तीळ टाकले तिथे. पापड खार जास्त घातला की पापड फुलतात खूप, पण त्याची चव थोडीशी बिघडते जास्त जर झाला तर. आता इथे तीळ टाकलेत पाण्यामध्ये, याला उकळी येऊ देऊ. इथे उकळी यायला लागली, पण आपल्याला खळखळून उकळी यायला पाहिजे. याला आणखी थोडा वेळ उकळू देऊ. मस्त अशी खळखळून उकळी आली की आपलं पीठ छान शिजलं जातं याच्यामध्ये. आता बघू शकता इथे छान अशी उकळी आली आपल्या पाण्याला खळखळून. अशीच उकळी येऊ द्यायची आणि आता गॅस बंद करायचा. अशी खळखळून उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा आणि आपलं पीठ याच्यामध्ये सोडून घ्यायचं. सगळं पीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आपण जे 1 डब्बा पीठ घेतले. तुम्ही जर 2 जणी असाल करायला तर 1 जणीने टाकायचं आणि 1 जणीने हलायचं. असं पीठ टाकून घेतलं की एखाद्या लाटण्याने असं हलवून घ्यायचं, याला मिक्स करून घ्यायचं. सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसवर एवढं व्यवस्थित जमत नाही मिक्स करायला, त्यामुळे खाली पातेलं उतरून घेतलं तरी चालेल. व्यवस्थित हलवता येतं खाली पातेलं घेतल्यावर. छान असं सगळीकडून मिक्स करायचं आहे. आपण पातेलं खाली घेतलं इथे. आता याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. खूप छान असं मस्त हलवून घ्यायचं सगळं खालपासून. खाली आपलं कोरडं पीठ शिल्लक राहतं, ते पण व्यवस्थित या पिठासोबत मिक्स करायचं, नाहीतर ते पीठ खाली तसंच राहून जातं. मग त्याला पापड खार आणि मीठ लागत नाही. व्यवस्थित लागलं पाहिजे. असं चीक हटल्यासारखं याला व्यवस्थित हटवून घ्यायचं.
आणि सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं. आता हे मस्त असं एकजीव झालं आपलं पीठ. आता याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. खूप जास्त गरम आहे हे आपलं अजून पीठ. याला असं 10 मिनिट झाकून ठेवलं की याच्यामध्ये वाफ कोंडली जाते आणि पीठ आपलं थोडंसं शिजलं जातं. असं आपण याला 10 मिनिट झाकून ठेवू आणि 10 मिनिटानंतर बघू. आता इथे 10 मिनिट झाले आपलं पीठ झाकून ठेवलं होतं. मस्त असं शिजलं गेलं आहे. गरम होतं खूप मिश्रण, त्यामुळे शिजलं आहे थोडंसं. आता याला परातीत ओतून घेऊ एका. सगळं पीठ आपण परातीत ओतून घेऊ. आणि आपल्या पातेल्याला अजिबात काही शिल्लक राहत नाही. अजिबात पातेलं खाली लागल्या जात नाही, कारण आपण पीठ टाकण्याच्या अगोदरच गॅस बंद केलेला होता. त्यामुळे पीठ अजिबात खाली चिटकत नाही. असं थोडंफार चमच्याने खरडून याचं पीठ काढून घेऊ. आणि बघू आपलं पातेलं एकदम स्वच्छ दिसेल तुम्हाला. इथे बघू शकता एकदम छान असं स्वच्छ पातेलं आहे आपलं, अजिबात खाली लागलेलं नाही आहे. हे जर खिशी घेऊन केलं तर खूप जास्त पातेलं खाली लागतं आणि बऱ्यापैकी पीठ आपलं वाया जातं. त्यामुळे ही पद्धत एकदम सोपी आहे आणि किती वेळ शिजू द्यावं ते पण कळत नाही नवीन शिकणाऱ्यांना. हे पीठ बघू शकता तुम्ही आता चिकट आहे, कारण हे पूर्ण शिजलेलं नाही आहे, त्यामुळे हाताला खूप चिकटतं आहे. पण हे जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस वाफवून घेऊ तेव्हा पूर्ण शिजलं जातं, तेव्हा अजिबात हाताला चिकटत नाही. एकदम मस्त असतं लोण्यासारखं पीठ तयार होतं आपलं. आता असं एक पोटॅटो स्मॅशर घेतला इथे, त्याने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खिशी न घेता एकदम सोप्या पद्धतीने हे खिशीचे पापड आहेत आणि चवीला तसेच लागतात एकदम खिशी पापडासारखे. पण करण्याची एकदम सोपी पद्धत, अजिबात चुकण्याची भीती नाही. आता इथे पीठ आपलं मिक्स करून झाले. इथे थोडंसं पीठ तुम्ही खाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर टाकू शकता. पण हे एकदम योग्य प्रमाणे मी जे सांगितलं आहे ते. एक डब्यासाठी 1.25 चमचा पापड खार आणि 1.25 चमचा मीठ. आता हे पीठ आपण असं गोळा बनवून घेऊ, याचा एकजीव करून घेऊ. असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचा याचा. आणि इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याच्यावर असा पांढरा रुमाल टाकून घेतला आहे आणि हे कापड ओलं करून घेतलं आहे मी. आणि पांढरंच घ्यायचं, म्हणजे एखाद्या कपड्याचा जर कलर जात असेल तर तो आपल्या पिठाला लागेल, म्हणून शक्यतो पांढरंच कापड घ्यायचं. आणि आता आपल्या पिठाचे असे गोळे बनवून घ्यायचे, मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे. त्याला मधून असं छिद्र करायचं, म्हणजे सगळीकडून वाफून निघेल पीठ आपलं. सगळ्या पिठाचे आपण असेच गोळे करून घेऊ. पाच गोळे बनवून झालेत. सगळे गोळे कुकरच्या डब्यावर ठेवून घेतले आणि असं कापडाने वरतून झाकून टाकायचं याला. तुमचं कापड जर पुरत नसेल तर एखादा वेगळा नॅपकिन वरतून टाकायचा ओला करून. आणि याला आपण आता कुकरमध्ये ठेवणार आहोत. 3 ते 4 शिट्या घ्यायच्या. इथे कुकरमध्ये खाली पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून घेऊ आपण. आणि आता याला व्यवस्थित असं पॅक करायचं, म्हणजे आपली वाफ सगळी आतमध्ये कोंडल्या जाईल आणि कापड असल्यामुळे पाणी पण आतमध्ये जाणार नाही किंवा ओलं होणार नाही आपलं पीठ. आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथे शिट्ट्या झाल्यात आपल्या कुकरच्या. कुकर थंड करून घेऊ आणि मग उघडून बघू. आता इथे पूर्ण हवा निघालेली आहे कुकरची. पूर्ण हवा अशी दाबून निघून द्यायची मानाने, आपण काढायची नाही, म्हणजे छान उकलून निघतं पीठ आपलं. आता इथे कुकर थंड झाला आहे, म्हणजे हवा निघाली आहे. कुकर गरमच आहे अजून. आता यातले आपण पिठाचे गोळे काढून घेऊ 2, किंवा तुम्हाला जसं करायचे असेल त्या पद्धतीने थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ पुन्हा तसंच झाकून ठेवायचं जसं अगोदर होतं तसं, आणि कुकरला झाकण लावून ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ अजिबात थंड होत नाही आपलं. तुम्ही जर करणारे असतील तर एकाच वेळी सगळं पीठ घेऊन करू शकता. इथं आता हे 2 गोळे घेतलेत. आपण परत पोटॅटो स्मॅशर घ्यायचा आणि याने असं स्मॅश करून घ्यायचं किंवा एकजीव करून घ्यायचं. मस्त आहे पीठ. आणि पिठाचा कलर बदलला आहे, बघू शकता. शिजून निघालं की पिठाचा कलर बदलतो आणि एकदम मऊ होतं पीठ आणि हाताला पण चिकटत नाही. आता हे स्मॅश करून झाले, पूर्ण एकजीव करून झाले पीठ. आता याला आपण गोळा बनवून घेऊ.
बघू शकता मगाशी खूप हाताला पीठ चिकटत होतं, आता एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालं आहे आपलं. हे पूर्ण शिजले आणि याला तेल लावायचं नाही इथे अजिबात. कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे पापड करताना. इथे गरज वाटली तर थोडासा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा फक्त, खूप जास्त पण पाणी घ्यायचं नाही, फक्त हात बुडवून घ्यायचा आणि याचा गोळा बनवून घ्यायचा. खूप जास्त तेलाचा वापर केला की डब्यात भरून ठेवल्यावर डब्बा उघडल्याबरोबर तेलाचा वास येतो. वर्षभर टिकण्यासाठी हे पापड मग व्यवस्थित वाटत नाहीत, त्याला वास येतो खूप डब्यात ठेवल्यावर. आता तुम्हाला ज्या आकाराचे पापड पाहिजे तसे गोळे बनवून घ्यायचे याचे. आणि पीठ बघू शकता एकदम मऊ असं पीठ तयार झालं आहे आपलं. आणि मी हाताला काहीच लावलेलं नाही आहे तरी पण हाताला चिकटत नाही. गरज पडली तर मधून थोडंसं पाण्यामध्ये बोटं बुडवून घ्या, पण तेल लावू नका. तेल एकदम कमीत कमी लावायचं आहे आपल्याला, म्हणजे एकदाच लावायचं आहे फक्त करताना. आता इथे मी एक डब्बा घेतला आहे, आपले सगळे गोळे बनवून झालेत. तुम्हाला जसे लहान मोठे गोळे पाहिजे तसे बनवून घ्या. आणि ह्या डब्यामध्ये हे गोळे ठेवून देते. सगळे गोळे आपण या डब्यामध्ये भरून घेऊ आणि याला झाकण लावून ठेवू, म्हणजे थंड होणार नाही आपले गोळे. इथे पुरी यंत्र घेतलं आहे आणि असा पोह्याचा कागद घेतला आहे मी. पोह्याची जी पिशवी असते ना ती घेतली आहे, ती थोडीशी कडक असते, किंवा साबुदाण्याची पण घेऊ शकता. अशी थोडीशी कडक पिशवी घेतली की पटपट पापड निघतात. आणि आपण बघू शकता इथे फक्त एकदाच तेल लावणार आहोत, अजून आपण तेलाचा अजिबात वापर केला नव्हता. आणि इथे पण एकदम कमी तेल लावले मी, फक्त बोटांना थोडंसं तेल घेतलं आणि तेच दोन्ही बाजूंना लावून घेतलं. आणि याच्यानंतर आपण पूर्ण पापड होईपर्यंत परत तेल लावणार नाही आहे. एकदम पटपट निघतात. थोडासा असा कडक कागद घ्यायचा करताना. आणि बघू शकता मस्त असा आपला पापड तयार झाला आहे. तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे तसे पापड करून घ्या, एकदम झटपट होतात आणि निघतात पण पटपट. आणि बघू शकता हातावर घेऊन पण पापड आपल्याला व्यवस्थित करता येतो. जर घडी पडली टाकताना तर उचलून घेऊन पण इकडे तिकडे सरकवू शकतो आपण त्याला. मस्त असं पीठ शिजलं की मग पापड व्यवस्थितच होतो. पीठ व्यवस्थित शिजलं नाही तर चिरा पडू शकतात पापडाला, त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं 3-4 शिट्ट्या करून, म्हणजे छान शिजल्या जातं. या पद्धतीने बघू शकता एकदम झटपट आपले पापड होत आहेत. अजिबात याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही, खिशी खाली लागण्याचं किंवा पातेलं घासण्याचं सुद्धा टेन्शन नाही. एकदम कमीत कमी वेळेत आणि कमीत कष्टात तयार होणारे हे पापड आहेत. आणि याच्यासाठी 3 दिवस तांदूळ भिजवण्याची गरज नाही. मी फक्त तांदूळ धुवून सुकवून दळून आणलेत आणि पापड म्हणाल तर एक नंबर झालेले आहेत. तर याच पद्धतीने आपण सगळे पापड आपले करून घेऊ. आणि इथे कागदाला बघू शकता एकच वेळ आपण तेल लावून घेतले, अजून परत तेल लावलं नाही. आणि पूर्ण पापड होईपर्यंत मी तेल लावलं नव्हतं परत. आणि मस्त असे आपले पापड होत आहेत. या पद्धतीने आपण सगळे पापड आपले करून घेऊ. आणि हे पापड घरामध्ये सुद्धा सुकले जातात, याला उन्हाची पण गरज नाही, फॅनच्या हवेखाली सुकले जातात. इथे आपले सगळे पापड करून तयार झालेत. आता याला अगोदर घरामध्ये सुकवले आणि ऊन असेल तर कडकडीत ऊन देऊन घ्या, म्हणजे वर्षभर टिकायला व्यवस्थित राहतात. तुमच्या घरात जिथे ऊन येत असेल तिथे गमेल्यामध्ये भरून ठेवले तरी चालेल सुकून झाल्यावर. आणि इथे बघू शकता 2 दिवस सुकल्यानंतर आपले पापड तयार आहेत. इथे मस्त असे एकसारखे पापड झालेले आहेत, अजिबात चिरलेले नाही आहेत, कारण आपलं पीठ व्यवस्थित शिजलं होतं. पीठ व्यवस्थित शिजलं की पापड चिरत नाही, मस्त असा पापड येतो. आता आपण हे मस्त असे पापड तळून बघू. आणि 1 डब्याच्या प्रमाणात मी जे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये माझे 140 पापड करून झालेत. तुम्ही थोडेसे लहान मोठे केले, लहान केले तर आणखी जास्त होतील, मोठे केले तर थोडेसे कमी होतील. पण माझे इथे 140 पापड करून झाले होते या प्रमाणातले. आणि बघू शकता पापड तेलात टाकला की दुप्पट तिप्पट फुलतोय आणि खायला सुद्धा एक नंबर झालेला आहे पापड. बघू शकता मस्त असे कुरकुरीत पापड आपले इथे तयार आहेत.
आणि अजिबात भांडे घासण्याचं टेन्शन नाही किंवा तांदूळ भिजवण्याचं पण टेन्शन नाही. मस्त असे पापड या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील. छान असे पापड आपण तळून घेतलेत बऱ्यापैकी. मस्त तळल्या जात आहेत. आणि तेल व्यवस्थित गरम करायचं तळताना. खूप कमी तेल तापलेलं असेल तर व्यवस्थित फुलत नाही पापड आपला. मध्यमच गरम पाहिजे. खूप जास्त गरम असेल तर टाकल्याबरोबर लाल होतो. बघू शकता मस्त असे छान आपले पापड तळून झाले तिथे. आणि एकदम खुसखुशीत असे पापड तोंडात टाकताच विरघळतील असे. आणि चवीला पण एकदम मस्त कुरकुरीत असे पापड आपण या पद्धतीने बनवले. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे पापड नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.